फोन आला वाटते कोणाचा आहे तर. अरे सोनू, फोन आला वाटते. बघ बरं कोणाचा फोन आहे तर. कटला का बापा फोन? हे पोरही ना कुठे गेले तर माहित नाही. आवाज देते तर बोलत नाही ना, काही नाही. फोन येईल कोणाचा तर उचलीन का काही नाही म्हणत. कटला वाटते. झोपले असतील मुलं म्हणून नाही उचलला फोन. मला वाटते अजून डबल फोन कोणाचा आहे तर. जाऊ दे पटकन. हा हॅलो हॅलो. बाबा वहिनी काय झालं? आवाज वेगळाच येऊन राहिला ना तुमचा. धावून आला की का? हो ना राधाताई, धावूनच आली ना. इकडे रूम मध्ये फोन ठेवला होता. मी तिकडे मागे भांडे घासत होती. आता जेवण बिवण झाले तर म्हटलं भांडे घासून घेते. असं का रात्रीच भांडे वगैरे घासता का? हो, रात्री भांडे घासला तर बरं होते. तिकडूनच बोंबलून राहिली. मला आवाज आला तर फोनची रिंग आली आवाज तर. अरे सोनू फोन आला बघ. सोनू फोन आला बघ. ते मुलं कुठं गेले तर का माहित. झोपले का का आता? झोपलेच असतील. 9 वाजता वाजले ना वहिनी रात्रीचे. एवढ्या लवकर झोपता का? हो ताई, आता वावरात शेतातले काम आहेत. विशाला आला होता वावरात. मुलं कसे सगळे थकले राहतात. बेडवर गेले की बस झोप लागून जाते. फोन आला म्हणून आली मागच्या छपरीमध्ये आणि मग कटला. तर मी म्हटली आता कोणाचा आहे तर बघते बा. मग तेवढ्यात अजून आला फोन. तर कटला नाही पाहिजे म्हणून धावत धावत आली. असा म्हणून तसा आवाज आला नाही. मला वाटलंच होतं झोपले का बापा म्हटले मी. हो, सगळेजण झोपले. आता मीच झोपायची आहे. झाले भांडे वगैरे धुवून. बोला काय म्हणता ताई? वहिनी उद्या आषाढी एकादशी आहे तर म्हटलं येता का पंढरपूरला? काय पंढरपूरला? हो ना वहिनी, चला ना. का ताई तुम्ही पण वेळेवर सांगता. 1-2 दिवसाच्या आधी सांगायला पाहिजेत होता ना. अरे वहिनी, काही तयारी वगैरे नव्हती आमची. हे आले तुमचे भाऊ आणि सांगायला बसले. त्यांच्या मित्राचा फोन आला होता म्हणतात. तर पंढरपूरला जायचं असं ठरवलं म्हणतात. तर यांनी म्हटलं विचारून घे काय म्हणतात तर म्हणून फोन लावली होती. नाही ना ताई, आता वेळेवरच कुठं होईल ना. नाही जमत. उद्या किती वाजे चालले तर तुम्ही? सकाळीच निघणार आहोत आम्ही. असं का? नाही ताई, नाही जमत. जर काल वगैरे माहीत झालं असतं तर मग बघितलं असतं. आमचा पण काही विचार नव्हता. आता हे आल्याने सांगायला बसले तर म्हटलं चला आता. विठुरायाने बोलवलं तर जाऊ म्हटलं. चांगली गोष्ट आहे. नाही ताई, चांगली गोष्ट आहे. जाऊन या, मस्त देवदर्शन करून या पंढरपूरला. मस्त डुबकी वगैरे मारून या चंद्रभागा नदीमध्ये. आणि ताई पावन हो बापा म्हणा. माझ्या घरी पाळणा आणल्या पाहिजे म्हणा, अशी प्रार्थना कराल. हो बापा, प्रार्थना तर करीन म्हणा. आता भगवानाची इच्छा. चला ठीक आहे वहिनी, मग ठेवते फोन. करा आराम. हो हो ठीक आहे ना. हे शांता कोणासोबत बोलून राहिली बापा? अरे हे तर फोनवर बोलून राहिली. वा रे वा शांता, तुझ्याही काम ना भारी आहे. झोपल्या माणसाला उठवते. का हो काही पण? मी कधी तुम्हाला उठवली? एवढ्या जोरात जोरात फोनवर बोलून राहिली. आवाज आला ना मला. मी म्हणलं हे आता रात्री कोणासोबत बोलत आहे बापा, म्हणून आलो उठून. असा म्हणजे तुम्ही नजर ठेवता माझ्यावर नाही का? हे कोणासोबत बोलते कोणासोबत नाही म्हणून आले ऐकत ऐकत. हो ना. लमची पागल आहे का? मी कशाला तुझ्यावर नजर ठेवू? मला वाटलं कोणीतरी आपल्या इथं आले आहेत आणि तू त्यांच्यासोबत बोलत आहे. मी म्हटलं आता रात्रीला कोण आले बा म्हणून बघायला आलो. तू तर काही ना काही समजते. मजाक नाही करत आहो का? मला माहित आहे तुम्ही काही माझ्यावर नजर वगैरे ठेवत नाही आणि पूर्ण विश्वास आहे तुमचा माझ्यावर. नाही तर मग का फालतू मध्ये काही ना काही विचार आणते डोक्यामध्ये. हो नाही आणत ना, मजाक केली. चल ना, झोपत नाही का? हो हो येते ना. हो तुम्ही विचारले नाही ना कोणाचा फोन होता म्हणून? अरे बा, जर आता विचारलो असतो तर तूच म्हटली असती पहा सब करून राहिली माझ्यावर म्हणून. असं म्हणून नाही विचारत आहा का? ए बापा, आज का झालं या माझ्या बायकोला तर माहित नाही. हास हास, मजा येऊन राहिली नाही? हो हो मजाच येऊन राहिली तुमची मला तर. चल जाऊ दे मला इथून, तू पागल बनवशील. हो थांबा थांबा. काय झालं? हो सांगू का, राधाताईचा फोन होता. राधाचा फोन? काहून, सगळं ठीक आहे ना? तब्येत गिब्येत? तुम्ही ना पक्के बुद्धवार. तब्येत वगैरे खराब राहिली असती तर मी हसली असते का असे? अरे हो खरा. नाही म्हणजे आता कसं आहे, रात्री फोन केला ना किती आता 9 वाजले असतील म्हणून विचारलो. अहो त्यांच्याकडे कुठं लवकर झोपतात. 10 वाजेपर्यंत झोपतात ते भाऊच कामावरून किती दुकान वगैरे बंद करून 9 वाजतात त्यांना घरी यायला. 8:30-9 असे वाजतातच. मग त्याच्यानंतर हातपाय वगैरे धुत असतील, जेवण बिवण
मग झोपतपर्यंत तर 10, 10:30, 11 तर होतातच त्यांना दररोज. हो त्यांना होतात, पण आपण लवकर झोपतो ना. दिवसभर आपण शेतामध्ये काम करतो, थकले राहतो, तर लवकर झोपतो ना आपण. 8:30, 8 वाजे झोपून जातो नाही का. का म्हणत होती तर राधा? हो, ताईंनी याच्यासाठी फोन केला होता. उद्या आषाढी एकादशी आहे ना, तर ते पंढरपूरला चालले, तर येता का म्हणत होते. अरे वा, पंढरपूरला चालले का? शांता, माझी तर खूप इच्छा आहे बा पंढरपूरला जायची, पण आता कसं वेळेवरच सांगितलं त्यांनी. का म्हटली तर तू मग? अहो कुठे जमते आता. आता आपले शेतीत पाण्याचे दिवस आहेत. पराबिरा लावायचे आहेत. मी म्हटली या वर्षी तर नाही जमत ताई. नाहीतर म्हटले 2 दिवसाच्या जर आधी सांगितले असते तर बघितलं असतं म्हटले. हो ना, 2 दिवसाच्या आधी सांगायला पाहिजेत होता. हो, तर त्यांना आजच माहित झालं. ते भाऊचे मित्र आहेत खरं, त्यांनी गाडी वगैरे केला असती, तर त्यांचा फोन आला होता. तर मग यांनी आता वेळेवरच तयारी केला. तर राधाताईकडल्या भाऊंनी म्हणतात की विचारून बघ काय म्हणतात. तर ताईंना म्हटली मी आता या वर्षी तर नाही जमत बापा म्हटले. पाहू मग समोर नाही का जी. हो, आता कधी बोलवते विठुराया तर. चला, चांगला आहे, राधा जाऊन राहिली, चांगला आहे. शांता, राधाला उद्या फोन करून सांगून देशील ना आमच्याकडून नारळ वगैरे फोडायसाठी? हो हो सांगीन ना. चल ना शांता, आता 9:30 झाले असतील, झोप ना. हो हो येते. भांड्याच्या टोपला बाहेरच आहे, आणते आणि मग येते. तुम्ही जा, आराम करा. माझ्या तर लक्षातच नव्हतं बाबा उद्या आषाढी एकादशी आहे म्हणून. बरं झालं ताईंनी फोन केला तर. चला उद्या लवकर उठावं लागेल. अलाराम लावून टाकते, 4 वाजेचाच अलाराम लावून टाकते, म्हणजे सडा सारवण फरची फुरची पुसणं होऊन जाते. अरे फकीरचंद, मी देवराज पाटील बोलत आहो. हा, बोला बोला पाटील भाऊ, खूप दिवसाच्या नंतर फोन केलेला. आता काम पडलं तर आठवण आली. हो बरोबर आहे, जमानाच आता तसा निघालाय ना, काम पडलं तर आठवण येते, नाही तर कुठला का. अरे फकऱ्या, तू तरी सांग का, तू तरी एखाद वेळ फोन करतेस का मला? नाही ना दोस्ता. तर मग कसा म्हणून राहिला तू? आता जर तू फोन केला असता तर मी पण फोन करत राहिलो असतो. हो हो बरोबर म्हणते मित्रा. कसं काय आठवण आली आज मग सकाळी सकाळी? चला म्हटलं आता विचारून घ्यावा मित्राचा हाल वगैरे तर सगळं ठीकच आहे म्हणा. पकडला का तर रोना बिवना? तू तर लवकर रोना पकडते बाबा, झालाही असेल थोडा बहुत तुझा. नाही, आता आज सुरू करेन म्हणत होतो, तर ऐन वेळेवर हे बायांनी दगा दिला, तर त्याच्यासाठीच फोन केलं होतं तुला. बोल ना तर. मी काय म्हणतो, तुमच्या गावी मिळतील का मजूर? आता विचारून पाहावं लागेल बापा. तुझ्या घरची वहिनी जात असेल ना परागिरा लावायला, विचार ना त्यांना मग. हो जाते, ते हुंडा वगैरे घेतला आहेत म्हणते त्यांनी, तर ते जाते हुंड्यामध्येच. तर अजून 2 दिवसाचा काहीतरी आहे म्हणत होती. असं का? तिकडे पाणी पाऊस बरा आहे का? बरा म्हणजे आता जेवढा पाहिजे तेवढा तर पाऊस काही येत नाही आहे. आता ज्यांच्याकडे साधन आहे, वॉटर पंप आहे, त्यांचा सुरू आहे परा लावणे. तिकडे तुमच्या गावी? अरे इकडेही तसंच आहे, कोणी परा वगैरे पकडला नाही, आणि कोणी पकडला तर 1-2 दिवसातच ते आटपले. साधन होते तिथं लावलू केला आणि आता बसले आहेत उगेच. हो तसंच आमच्याकडे पण आहे. एक काम कर ना मित्र, आता 2 दिवस थांब. हे आमच्या इथलीने होका घेतला आहे, त्यांच्या 2 दिवसात होते म्हणत होती. मग आता कोणाचा होका बी काय नाही घेतलेला, मग सांगतो मग मी तुला. ठीक आहे ना, सांग मग तसं. अहो काय म्हणता, मिळाले का बाया? नाही ना इंदू, बाया नाही मिळाल्या. मी काय म्हणते, आज आषाढी एकादशी आहे तर उपवास पकडता का तुम्ही? हो ना बापा, पकडतो ना. कशी विचारते? दरवर्षी तर पकडतो उपवास. बऱ्याच वेळा आठवण करून दिली तर तू. माझ्या तर लक्षातच नव्हता आज आषाढी एकादशी आहे म्हणून. काय तुमच्या लक्षातच नव्हतं? नाही ना, विसरलो होतो मी. का तुम्ही पण? अरे 2 दिवसाच्या आधी होत्या लक्षात की 17 जुलैला आषाढी एकादशी आहे म्हणून. बघ आज विसरूनच गेलो मी. बरं झालं आता विचारली तर तुम्हाला, नाही तर कुठेही गेले असते आणि खाल्ले असते काही पण. हो ना इंदू, बरं झाला विचारली तर. मी का म्हणतो इंदू, आता काही बाया वगैरे तर मिळाल्या नाही. आणि काल चिकोल करून ठेवलेला आहे, तर जाते का? गावातच जा, बाया मिळतात का? तर आता तसेही आपल्या गावात परे वगैरे सुरू आहेत नाही. अहो गावात परे सुरू नाही आहे, पण बाहेर गावी जातात ना बाया, गाडीनं भरू जातात. अरे जाऊन तर पाय तू, ज्या भेटतील त्या. ह्या शांताबाईच्या घरी जा, कुंताच्या घरी जा, ललिताच्या घरी जा. अजून हे आपली रजनी कुठे गेली आहे? तर ते दिसून नाही राहिली ना 2 दिवस झाला तर. तो देवदासही नाही दिसला. का माहित बाबा, आता मला का माहित, मी तर घरीच आहे, मी तर कुठं गेली नाही. आहेत की नाही आहेत का, कुठं जातात तर का माहित, मला माहित नाही आहे. जाऊन पाय इंदू, मिळतील की नाही 4-5 बाया तरी चालते. 2 माणसा करून घेऊ पेंड्या वगैरे टाकायसाठी आणि परा खोदायसाठी. आता हा चिकोल झाला आहे तर 2 एकराचा तो निघाला पाहिजे म्हणतो मी. मग फकीरला लावलो होतो मी फोन,
तो म्हणे 2 दिवसात सांगतो म्हणे, 2 दिवसात खाली होतात म्हणे त्याच्याकडली ते वहिनी. असं का? मग जातो बाबा. काय म्हणतात तर भेटतात का नाही भेटत तर बाया. मिळतील ना, जाऊन तर पाय. प्रयत्न केला तर सगळंच होते. नाही मिळतील नाही मिळतील म्हणून घरीच बसून राहशील तर काही मिळतील का बाया? आणि जाशील विचारशील तर 2-3 तरी मिळतील, जास्त नाही पण. हो ते तर आहे म्हणा तुमच्या म्हणण्याबरोबर. जाऊन बघते आता. ते म्हणतात ना माणसानं नेहमी प्रयत्न करत राहावा म्हणून. चला विठुरायाच्या कृपेनं मिळून जातील बाया. जाऊनच बघते आता. अहो मी काय म्हणते, तुम्ही दुकानामधून ते नारळ बिळ घेऊन आणून घ्या ना. आणि इंदू फळं लागतात ना, फळं आहेत मग? हो हो आहेत ना, फळं वगैरे आहेत. ते इनबाईनं आणलं होतं ना शेत. अरे तर 5 प्रकारचे फळं लागतात ना. आता 5 प्रकारचे तर नाही आहेत. जांब आहेत ना, जांब मांडून देईन. आणि सेफ आहे. काका आणू मग दुकानात? काही नाही हो, पूजेचं सामान आणा फक्त. नारळ अगरबत्ती कापूर बिपूर आणि त्या पूजेच्या पुड्या आणा. अरे तर अगरबत्त्या वगैरे असतील ना घरी? 2-3 दिसल्या नाही आहेत, संपत आला आहे पुडा. ठीक आहे आणतो. हो ना, साबुदाणा आणून घ्याल घेऊन. आता वावरात यावं लागेल तर मग खिचडी बिचडी बनवा लागेल ना. हो आणतो. चिकू तो टिफिन बरोबर धरला ना? का मम्मी, नाही म्हटलं तुला टिफिन तरी ऐकत नाही बापा तू. आता जेवण केलं तरी कशाला, भूक लागते का? पाहिजे बापा आपल्या जवळ. हा मग ट्रेन मध्ये खाऊन घेशील. ट्रेन मध्ये मिळते ना मम्मी, येत राहते नाश्त्या बिस्त्याचा, घेतलो असतो. अरे बापा बाहेरचा नाश्ता नाही खायचा जास्त. कसा ना कसा बनवला राहते, पोटबीट दुखते मग त्याच्याने. नाही न्यायचं आहे का तुला? दे मग इकडे. नाही मम्मी तशी गोष्ट नाही, मागे दिली होती ना, पूर्ण तेल सांडला होता ना. नाही आता ह्या वेळेस ना आलूची चटणीच दिली, जास्त तेल नाही टाकली. मागे ते वांग्याची भाजी दिली होती ना, त्याच्यामुळे ते सांडला तो तेल. 2 पन्न्यामध्ये टाकून टिफिन दिली आहे, नाही सांडत आता. सांडेल तरी ते पॉलिथिन मध्येच राहील. अरे झाला का चिक्को? चल. हो पप्पाजी चला. पप्पाजी पाया पडतो. यशस्वी भव, आयुष्यमान भव बेटा, जुग जुग जिओ. यशस्वी भव, आयुष्यमान भव, जुग जुग जिओ. पप्पाजी द्या ना, मी पकडतो. हे घे, चल लवकर. अहो ते बॅग बरोबर बांधल्या ना मोठीवाली? हो बांधलो. आणि चिकू काय आहे मम्मी? ट्रेनवर बसल्यावर फोन करशील बेटा. हो मम्मी हो. ठीक आहे, बाय मम्मी. बाय बाय बेटा. चिकू ते बॅग मागे लटकव ना. अहो ना तुम्ही थोडे समोर सरका ना, मग होऊन जाईल जागा. झाली का चिकू जागा? झाली. एक काम कर चिकू, तू चालव ना गाडी, मी बसतो मागे. नाही पप्पाजी चालवा, तुम्हीच चालवा. आता बसलो ना मी, जमले, जागाही झाली. चला. ललिता का झाला? अरे इंदुताई तुम्ही? नाही म्हटलं का झाला? आता उदास होती ना उभी. काही नाही, चिकू आता गेला की नाही त्याच्यामुळे वेगळाच वाटते. कुठं गेला चिकू? कॉलेजमध्ये का? हो ब्रह्मपुरीला गेला. हो बरोबर आहे. मुलं गेल्यावर घरामध्ये घुसूसे नाही वाटत. हो ना इंदुताई. आता 1-1.5 महिना झाला आला होता तर. आता उद्यापासून त्याची कॉलेज चालू होणार आहे, तर आज गेला आता सकाळच्या ट्रेनने. चला ना आतमध्ये. नाही ललिता, मी आतमध्ये की नाही येत, घाई आहे थोडी. बापा कशाची घाई आहे तर? कुठं आले होते तर मग इकडे? तुझ्याकडेच आली होती बापा. पोरं लावायला येशील का? कधी? आजच? आज तर आता आषाढी एकादशी आहे तर उपवास वगैरे आहे ना. अरे तर उपवास आहे तर का करावं लागते? नाश्त्याच्या आणीन ना बनवून. काहून तर तुम्ही तर दरवर्षी हुंड्यामध्ये देता ना बाहेर गावाल्यांना. अरे देतो, यावर्षी ना यांनी ना दुसऱ्यांनाच देऊन दिला, तर ते त्यांनी ऐन वेळेवर दगा दिला. आणि काल चिकोल बिकोल करून होऊन गेला आहे 2 एकराला. तर आज आणि उद्या 2 दिवस तरी आले असते. पहा आजची सांगतो बापा, जर आज पाऊस आला ना तर मग आम्ही उद्या परा पकडतो, तर उद्याची काही गॅरंटी नाही. जर आज पाऊस नाही येईल तर मग उद्या पण येऊ शकतो. उद्याची उद्या पाहू, पण आज तरी चल. ठीक आहे ना. काही नाश्त्या नुसत्याचा आणशील नको, मीच आणतो बनवून मस्त नाश्त्याचा, साबुदाणा वगैरे. कोणत्या वावरात जायचं आहे का? ढोकळ्यावर जायचं आहे. असं का? ठीक आहे ना. 10 वाजे निघा बापा घरून. हो कोण आहेत अजून? आता कुंताच्या घरी ना शांताबाईच्या घरी जाऊन पाहतो. ह्या रजनीच्या घरी गेली तर रजनीच्या घरी तर त्यालाच आहे. कुठं गेले तर दोघेही जण. बापा तुम्हाला काही माहीतच नाही आहे का? का माहित नाही आहे का? ते कापसाची लागवड करायला गेले आहेत ना हे दुर्गा, रजनी आणि हे मंजुळा काकू. हो का म्हणते? हो बापा 3रा दिवस आता सुरू आहे. उद्या येतात का आता परवा येतात तर माहित नाही. 4 दिवसासाठी गेले आहेत खरं. आता मलाही माहित नाही राहिला असता, हे आमच्या इथले सांगत आले.
हो का? आता आमच्या घरी पाहुणे बिवणे होते तर मी काही तेवढी लक्ष नाही दिलं बापा. दिसली नाही आता 2-3 दिवस झाले तर. पाय बापा, का म्हणावा ह्या बायांना, गावातच एवढे कामं आहेत आणि बाहेर गावी जातात. मग बाहेर गावी जास्त रोजी मिळते ना म्हणून जातात. गावी कुठं तेवढी रोजी देतात का? अरे काहून नाही देतील? बाहेर गावी म्हणजे ते सकाळपासून वावरामध्ये कामं करतात सायंकाळच्या 7 वाजेपर्यंत. ते होका घेतात, हुंड्यामध्ये घेतात, म्हणून त्यांना रोजी पडते. आपल्या इकडे घेतले पाहिजे ना मग होका. आता आमच्या घरीच आहे, आमच्या घरच्याच घ्यायला पाहिजेत होता. आता तुम्ही पण कुठं देता गाववाल्यांना बाहेर गावचे आणताना? अरे तर गावचे घेत नाही ना, मग म्हणून बाहेर गावी जावं लागते आणायसाठी, आणि गावचे मजूर बाहेर गावी जातात. माहीत आहे, तुम्ही पण काही कमी नाही. कमी पैशामध्ये देता म्हणून घेत नाही. काही म्हटली का ललिता तू? नाही बरोबर आहे म्हटली तुमच्या. चल बाई, जाते आता, पटपट सांगते ना. घराकडेच येतो मग मी तुमच्या 10 वाजे. हो तसेच कर. घराकडेचे किती जणी होतात तर मग सोबतच मिळून जाऊ. मम्मी आंब्याचे पानं आण म्हणली ना तोडून? हो आण म्हणले. आणलं नाही का? नाही. कशासाठी पाहिजेत तर मम्मी? अरे दाराला तोरण वगैरे लावायची आहे ना, आज आषाढी एकादशी आहे तर. पानं आण आणि तोरण बनव आणि दाराला लावून दे. ते पांढरे फुलं निघतात का तर थोडासे आणशील पूजेसाठी. हो पाहतो आहेत का तर. आणि सोनू मग दुकानात चालला जाशील, नारळ वगैरे आणशील घेऊन. ठीक आहे ना मम्मी. एक काम करतो ना मम्मी, पहिले दुकानात चालले जातो. तू कसाही कर, आधी दुकानात जा, नाही तर मग नंतर जा. पण दुकानात जाणे आहे तुला. आणि पूजेच्या सामानान नारळ, कापूर, त्या पुड्या आणि अगरबत्ती पुडा. आता जा नाही तर नंतर जा, पण तुला सामान आणणे आहे. हो मम्मी. राहू दे मम्मी, पहिले आंब्याचे पानं आणतो मग दुकानात जाईन. अरे बापा, तर मी कुठे तुला म्हणत आहे की पहिले दुकानामध्ये जा म्हणून. तुला जो आधी काम करूशा वाटते तो कर ना. चल आता मी आंघोळ करून घेते, पाणी गरम झालं आहे. हो ना, ते बाबूराव भाऊ कशासाठी आले होते? अरे गाडी मागायसाठी आला होता. गाडी कुठे गेले होते ते? रेल्वे स्टेशनवर सोडून देत असेल चिक्कूला, तर म्हणून गाडी मागायसाठी आला होता. असं का? मी म्हटलं कशासाठी आले बाबा बाबूराव भाऊ. हो, काल म्हणत वगैरे होती आज जाणार आहे चिक्कू म्हणून ललिता. शांताबाईला फोन लावली होती का? गेले का ते? निघाले? हो लावली होती. ते सकाळीच निघाले ना, 4 वाजेच गेले. तर सांगितले नाही का मग नारळ वगैरे चढवायसाठी? हो सांगितले ना, नारळ वगैरे आमच्याकडून चढवाल म्हणून. शांता, मी का म्हणतो उद्यापासून पकडून घेऊ आपण परा. उद्यापासून पकडता का? आणि पाऊस? अरे तर आता मोटारीच्या पाण्यानं 1-1, 2-2 बांध्या काढावं लागेल ना. आता आज तर पाऊस येईल म्हणतात बापा. येते का? तर माहित होईल आता. चल बरं, आज आषाढी एकादशी आहे, येईल पाऊस येईल. हो, तर म्हणून म्हणतो मी सायंकाळी चालली जाशील बाया वगैरे सांगायसाठी. हो जाईन ना. मी काय म्हणते, रात्री भजना ठेवून का आपल्या घरी? मस्त उपास बिपास आहे आपल्याला, तर म्हटलं रात्री भजना ठेवायचा. ठेव ना, तर चांगली गोष्ट आहे. तुम्ही पकडता ना उपास की करू स्वयंपाक तुमच्यासाठी? नाही, मी पकडतो ना उपास. दरवर्षी पकडतो ना, यावर्षी काम नाही पकडे. मग हे पोरांपुरता बनवून देते, खिचडी वगैरेच बनवून देते आता त्यांच्यासाठी. अरे सोनू, का करून राहिला वाडीमध्ये? काकू आंब्याचे पानं तोडत आहो ना. अरे जास्त आणशील, मी नेऊन घेईन थोडासे. हो काकू, हो. तुझी मम्मी आहे का घरी? आहे ना काकू. मागे आहे काकू, मागे जा. हो, इंदू सारखा आवाज येऊन राहिला. अरे इंदू वहिनीच हो ना. काय म्हणलो ना शांता मी? काय म्हटलं शांताराम भाऊ? काही नाही इंदू, आता सोनू सोबत बोलत होते ना तू, तर आवाज आला, तर मी म्हटली इंदू सारखा आवाज येऊन राहिला. ते म्हणायला बसले इंदूच आहे म्हणून. असं शांताबाई, बोला ना. मी म्हणते परा लावायला याल का आज? आज का? आज तर उपवास आहे बापा, आषाढी एकादशीचा. आणि तुमच्या वावरात तर ते बाहेरगावचेच मजूर आणता ना, हुंड्यानेच देता ना. अरे का करता शांताबाई, यावर्षी त्यानं ठागवला ना. दुसऱ्याकडला होका घेतला आणि आमच्याकडे आलेच नाही. माधुरीचे बाबा म्हणतात जा शांताबाईच्या घरी आणि कुंताच्या घरी आणि ललिताच्या घरी. आता काही गावात रोने बिवणे पकडला नाही, खालीच असतील तर येतील म्हणाले. हो, आता तर आज तर आहो म्हणा खाली, पण आताच हे म्हणत होते की उद्यापासून रोना पकडू म्हणून आपण. तर एक काम करा ना शांताबाई, आज आणि उद्या चला. ललितांना पण हो म्हटली आणि कुंताही हो म्हणाली. मग परवा वाटल्यास तुमच्या वावरामध्ये येतील त्या. कसे म्हणता मग? आता जा ना आता. चल म्हणत आहेत तर, नाहीतरी आज आता काही कुठं तर जाणार नव्हती ना. उद्या पकडू म्हणत होतो आपण परा, आता परवा पकडावं लागेल. हो ना, आता हे ललिताई यांच्याकडे जाईल आणि कुंता पण, तर मग आपल्याकडे कोण येणार आहे? शांताबाई, आमच्या इथला मग परा हुंड्याने देतील तर मी येईन ना तुमच्याकडे. चला ना, एवढा कशाला विचार करता? नाही इंदू, काही विचार काही करत नाही. ठीक आहे ना, येते. शांताताई, मी आणणार आहे नाश्ता उपवासाचा. काही पकडा गिकडा नको, नाश्ता बिस्ता. मी तर नाही करत बापा नाश्ता बिस्ता.
नाही दिवसभर आता वावरामध्ये कामं कराल तर का थोडा नाश्ता करावा नाही तर का आता? नाही मी रात्री करते थोडासा नाश्ता, दिवसाला नाही करत. नंतर तर या मग 10 वाजे घरी आमच्या घरूनच निघू मग. हो हो येते. काकू हे घ्या. अरे दे बेटा दे. आता पटकन आंघोळ बिंघोळ करून घेते आणि पूजा वगैरे करून घेते. हो थांबा ना माझी आंघोळ होतपर्यंत पूजा करून टाकू मग जाल वावरामध्ये. हो हो ठीक आहे ना. मम्मी 100 रुपयामध्ये होईल का? हो 100 रुपयामध्ये होते. आणायचंच काय, नारळ, अगरबत्ती, पुडा, कापूर आणि मिठाई आणून घेशील झाला. आणि सोनू इंदू काकूच्या घरी जाशील बरं. कशाला मम्मी? मगाशीच तर आले होते ना, पानं वगैरे नेलं अजून आंब्याचे. अरे आली होती पण मी सांगितले नाही. का सांगायचे आहे तर मम्मी? त्या काकूंना सांगशील मम्मीनं घराकडे बोलवलं आहे. मम्मीनं म्हटलं म्हणावा की आमच्या घराकडून जाऊन वावरात म्हणून. ठीक आहे ना मम्मी, सांगतो. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल. बोलो विठ्ठल रुक्माई की जय. शांताबाई मस्त पूजा मांडली. असं वाटते साक्षात पंढरपूरलाच गेलो की काय. इंदू पंढरपूरला गेलेच पाहिजे असं नाही राहत. आता विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे आमच्याकडे. दरवर्षी कोणता इकडेच येते आमच्याकडेच, इथेच पूजा वगैरे करते. नाही विठ्ठल रुक्माईची मूर्ती पाहिजे आपल्या घरी. जाऊ म्हटलं पंढरपूरला, काही जाणं झालं नाही, तिथून आणलं असतं तर. इंदू राधाताई गेले आहेत यावर्षी, पाहिजे का विठ्ठल रुक्माईची मूर्ती? सांगते मग त्यांना. असं का राधा गेली का? सांगितलं नाही ना राधानं तर. रात्री फोन आला होता. असं आपल्या शेतकरी माणसांचं आता कुठं जमते. आता तर बापा परा लावायचे धामधूम सुरू आहे जिकडे तिकडे. पाहू आता कधी जाणं होते तर. नाही शांताबाई एकदा तरी ना गेले पाहिजे पंढरपूरला. हो काढा ना, एखाद्या वर्षी काढा तयारी, जाऊ बढिया मस्त मिळून. पाहू आता भगवान का म्हणते तर पुढल्या वर्षी वगैरे. विठुरायाची इच्छा कधी बोलवते आपल्याला तर दर्शनासाठी, नाही का? झाल्या का सगळ्यांचे पाया गिया पडून? पाया गिया पडा. वावरात जायचं आहे ना. जाऊ ना भाऊ वावरामध्ये जाऊ. आता आरती बिरती तर हो द्या, जाऊ वावरातही. हे विठुराया पाणी गिनी येऊ दे बाबा इकडे. वावरामध्ये पाणी नाही आहे, पाणी पडू दे चांगला. सरपंच भाऊ बघाल आज सायंकाळपर्यंत ना चांगला पाऊस येईल. हो ना बाबा, सगळ्यांचे रोवणे बिवणे झाल्या पाहिजेत वेळेवर. हे विठुराया घरामध्ये सुख शांती नांदू दे सगळ्यांच्या. आणि साधी भोळी पूजा अर्चना आहे बाबा आमची. काही चूक भूल झाली असेल तर माफ कर. जे आमच्या मराठी हार्ट्स चॅनल बघतात आणि सगळ्या सबस्क्रायबर्स लोकांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे विठुराया, अशी तुझ्या चरणी प्रार्थना करते. चला म्हणा ना ताई, म्हणा आरती म्हणा. हो म्हणते ना. आणि हे बघा रात्री भजनासाठी याल बाबा, मस्त भजन गिजन म्हणू विठुरायाचे. आता वावरात वगैरे जायचं नाही राहिला असता तर आताच मस्त म्हणालो असतो. हो ना ताई, रात्री येऊन ना. रात्री मस्त भजन वगैरे म्हणू. आणि कोणता जावईंना पण आणशील ना. ताई ते नाही येत, ते उपवासही नाही पकडत आणि येतही नाही. ते तर उपवास नाही पकडत तर काय झाला, यायला का होते. आता ताई कोणाला फोर्स करायचा आहे? आपल्याला जसा करूसे वाटलं आपण तसा करतो पूजा अर्चना. त्यांना जेव्हा पूजा करायची वाटेल तेव्हा ते करतील, जेव्हा अक्कल येईल त्यांना तेव्हा. आता नाही ऐकत तर का करू? म्हणतात तू करते ना, झाला मग. अरे विशाल तुला छान आरती येते विठ्ठल रुक्माईची, म्हण बरं. ठीक आहे ना मम्मी, म्हणतो. युगे 28 विटेवरी उभा वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा आले गा. चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव तुळशी माळा गळा कर ठेवून कठी. कासे पितांबर कस्तुरी लल्लाटी. देव सुरवर नित्य ती भेटी. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव धन्य विनुनाद अनुक्षेत्र पाळा. सुवर्णांची कमळे वनमाळा गळा. राही रखुमाबाई राणी सकळा. ओवाळीती राजा विठोबा सावळा. जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव ओवाळू आरत्या कुरवंड्या येती. चंद्रभागे माझी सोडून या देती. दिंड्या पताका वैष्णव नाचती. पंढरीचा महिमा वर्णावा किती. जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव आषाढी कार्तिकी भक्तजन येती. चंद्रभागे माझी स्नाने जे करीती. दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती. केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे ओवाळीती. जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जीव लगा. जय देव बोलो विठ्ठल रुक्माई की जय. वा मस्त आरती म्हटलं ना विशाल ना. तर सोनू ते तिरंजीचे प्रसाद देऊन दे सगळ्यांना. हो मम्मी देतो. बरं तर मंडळींनो,
आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आम्हा सर्वांकडून. तर मग आजची व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा.